वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत असाल, होप सो. आता मी चालली आहे माझ्या फ्रेंडसोबत मूवी स्क्रीनिंगला. कुठे चालली? हां, लोअर परेलला. आणि एमर्जन्सी ही मूवी कालच रिलीज झाली आहे, तर त्याची मूवी स्क्रीनिंगला आम्ही चाललो आहे. सो ट्रेन बघूया. आली आहे पटकन सर. हां बघा, ट्रेन आली आहे. फटाफट आम्ही चढतो आणि जातो. भेटूया. साप क्या गर्दी आहे, गर्दी गर्दी. काय हा. तर आम्ही लोअर परेलला पोहोचलोय आणि प्रथमेश पण भेटलाय आणि प्रतीक पण आहे. तर आम्ही चाललोय आणि किती वाजले? 7:30 7:30 ऑलरेडी वाजून गेलेत आणि आम्हाला तिथे 7:30 वाजता पोहोचायचं होतं. हा काय? कितीचा मूवी आहे? पण मला 7:12चा इंडिकेटर दिसतोय. 7:30 कसे वाजले? ए मग किती वाजले? 7:21 झाले. हा ठीक आहे. टाइम वरती आहे आपण बाय द वे. हा, पण मूवी 8चा आहे असं मी बुक माय शो वर बघितलंय. 8चा? हा. हा काय? आणि तो बुक दाखवतोय. हा, मग तो स्पेशल लोकांसाठी बुक करून ठेवला. हा, माझ्यासाठी. तरी मी चालले आणि आमच्यासाठी नाही. आम्ही तिकडे फक्त थिएटर साफ करायला चाललो. हा, जसे की हे दोघं. हा, बघितला इथे आणि माझ्यासोबत चाललेत म्हणजे माझ्या बॉडीगार्ड म्हणून. अरे बाप, अरे बाप. येस. दोघे पण हट्टे खट्टेत मस्त. आणि मी एकदम अशी. नाही 4 महिन्या अगोदर पण अशीच होती. आता थोडी नाही हेल्दी झाली. हा, आता थोडी. कारण की घरी राहून राहून जरा एक जण बोलत नाही, सगळेच मला बोलतायत की तू जाडी झाली आहे. जरा मला प्राऊड फील होते की मी जाडी झाली आहे, कारण की मी घरी राहून असं बसून वेट गेन केलाय. हा चालेल. तर आता आम्ही प्रथमेशच्या फ्रेंडसाठी थांबतोय. तर बघूया कधी येतोय, किती वेळात येतोय. पोरींना वेट करायला लावू नये. सो आणि पोरीने आज पोराला वेट करायला लावला दादर स्टेशनला. त्याच्यासाठी Why don't you think girls and boys should be treated equally? नाही त्याच्याबद्दल आपले डील झालंय की फ्रेंच फ्राईज देऊन. हा, मग ते भेटणार आहे. मी अगोदर पोहोचलो होतो दादरला. ऑलरेडी 2 ट्रेन सोडले वेस्टर्न लाईनच्या. आय डोंट नो फुटेज किती छान दिसतोय, मी किती गोरा दिसतोय, बट मला बोलायला आवडतंय. आणि सबस्क्राईब करा नम्रताच्या चॅनलला. व्हायरल कंटेंट बघायला भेटणार आहे लवकरात लवकर. ब्लॉगिंग चालू केली आहे. इंस्टाग्रामवर मी धुमाकूल केलेलीच होती, घाटकोपरची रील स्टार म्हणून. अमृतनगर अमृतनगर जास्त हे करतात लोक. हा कारण की आमच्या इथे स्पेशालिटी ठीक आहे. आहे. जसं तू शिवाजी महाराजांचा Statue. एवढा मोठा स्टॅच्यू आहे, त्याच्यामुळे अमृतनगरला जास्त पब्लिसिटी मिळते. ओके. तर बाय द वे माझे घाटकोपर मधले बरेच फ्रेंड्स आहेत आणि विक्रोळी मधले. ते आम्ही जेव्हा भेटतो ना, ते नेहमी असं भांडणं करत असतात की आरसीटी नेमकं कुठे पडतो, घाटकोपर मध्ये का विक्रोळीमध्ये. घाटकोपरमध्ये पडतो. आणि ते पण माझ्या घराच्या थोडं, मला 5-10 मिनिटच लागतात फक्त आरसीटी यायला. मी मॅडम फाईट बीट देणार आहे answer. घाटकोपरलाच पडतं. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. विक्रोळीचा काही संबंध नाही आरसीटीचा. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कुठून आहात आणि आरसीटी कुठून पडतोय. घाटकोपर. तुला काय वाटतं घाटकोपर? ऍड्रेसला टाकलं तरी घाटकोपरवरतीच आहे. मला विद्याधर कुठला. पण आरसीटी तुमच्याकडे असला तरी फिनिक्स आशिया खंडातला सर्वात सेकंड लार्जेस्ट मॉल आमच्याकडेच आहे. पण फर्स्ट लार्जेस्ट आमच्याकडेच आहे ना. फर्स्ट लार्जेस्ट मुंबई मधला. मी एशियातला सेकंड लार्जेस्ट बोलतोय. अरे पण आपण मुंबईचं टाईट झाली. मुंबई मधलं बोलायचं गेलं तर आरसीटी मॉल लार्जेस्ट नाही, फिनिक्स आहे लार्जेस्ट. हा बाबा, ह्याच्याबद्दल आपण काय नक्की बोलतात. तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. काहीतरी आम्ही खूप लोकांना डिस्टर्ब करतोय. ठीक आहे, आम्हाला ते बोलतात ना, ते करणं भागच आहे. डिस्टर्ब करणं पोरींना. तर पोरींचं ते बोलतात ना, काय बोलतात, जन्मसिद्ध हक्क काय डिस्टर्ब करणं. ट्रेन भेटला लवकरच. बाबा आम्ही कधी बसून चालतोय. कधी येईल बाबा? मी मला दमायला झालं. किती वेळ आहे अजून? कोणाला विचारा. कोणाला विचारत नाही, मी सर्वांना सांगते. बॅक गेट आहे, जस्ट एंट्री गेट आहे आपला. लोअर परेल पासून PVR फिनिक्स पॅलेडियम खूप लांब आहे. हे बघ आलो. हे असं आहे. तुझ्यापेक्षा आमच्या आरसीटी पण आहे. एकदम झक्कास, एकदम बाहेरून इतकं भारी दिसतं ना.
असं वाटतं जावं वाटतं, पण मला इथं जावं वाटत नाहीये. पण काय करणार. बाहेरून आम्ही नेवर जज बुक बाईट्स कव्हर आतून जाऊन बघ आता कसं. आता बघ आता बघ. इथून बघा किती छान वाटतंय. आता हा बरोबर बोलला. पण ठीक आहे. मी एक मिनिट. इथे असं प्रिटी आहे. भाई आम्हाला एल 18 आणि 17 सीट दिली आमच्या दोघांना. आणि कुठे येऊन बसलाय काय माहिती. माय मुला अजून चालू नाही झाले. किती वाजता आहे? 8 वाजता आहे वाटतं. एक्साइटेड आहे. लेट्स सी मूवी कसा असेल. मी तुम्हाला सांगेलच की कसा आहे मूवी. आणि छान असेल तर तुम्ही नक्की बघा. मी तुम्हाला नक्कीच सांगेल, रिव्ह्यू देईल, ऑनेस्ट रिव्ह्यू देईल. सो वेलकम टू PVR. स्टे ट्यून. मूवी चालू झाल्यावर मी तुम्हाला मूवीमध्ये काय काय आहे ते दाखवणार नाही आहे. जस्ट रिव्ह्यू देईल. Long years ago, we made a tryst with destiny, and now तुमचं नाव? माझं नाव संकेत जगताप. तूच मला असं बोलतोस नाही, स्वतःच कट केला. तर तुम्हाला मूवी बद्दल, एमर्जन्सी मूवी बद्दल काय रिव्ह्यू द्यायचं? एमर्जन्सी मूवी आहे ॲक्च्युली. पहिलं मी माझं नाव सांगतो, संकेत जगताप. यूट्यूब चॅनल S3J ब्लॉग्स. ठीक आहे, नक्की पहिलं सबस्क्राईब करा. आता येतो एमर्जन्सी मूवीवर. एमर्जन्सी मूवीमध्ये आतापर्यंत तर इतिहास तर आपण पाहिला आहे. ॲक्च्युली माझा पण आवडीचा सब्जेक्ट आहे, तर मी इतिहास खूप स्टडी केलेला आहे. तर त्याच्यामध्ये एमर्जन्सी मूवीमध्ये म्हणजे इतिहासातले ते 3-4 जे मेजर टॉपिक्स आहेत, जसं एमर्जन्सी झाला, त्याच्यानंतर संजय गांधी यांच्याबद्दल, आणि अजून त्याच्या व्यतिरिक्त नंतर मग तुम्ही जेव्हा ऑपरेशन ब्लू स्टार बघताल, तर हे खूप मेजर टॉपिक्स उचललेले आहे. पण ह्या मूवीचं अजून विशेष कारण म्हणजे ना, की ह्याच्यामध्ये आपल्याला इंदिरा गांधीजींची जी आपण एक इमेज पाहिली आतापर्यंतची, तर त्यांची इमेजची एक वेगळी साईड पण आपल्याला बघायला मिळाली. ठीक आहे, ते तर होतंच. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आता जर अजून एक गोष्ट सांगायची गेली ना, तर कंगना राणावत. तर कंगना राणावत यांची ॲक्टिंग तर आहे म्हणजे एक्सिलेंट आहे. आणि ते जास्त असे म्हणजे जास्त लाईमलाईट किंवा याच्यामध्ये नसतात, पण जर बघताल ना तर ओव्हरऑल त्यांची ॲक्टिंग जब्बर. की कारण जेव्हा आपण त्या मूवीमध्ये बघतो तर त्यांचा मेकअप आणि पूर्ण कॉस्ट्युम्स आणि सर्व बघताल ना, तर कम्प्लिटली एक आपल्याला एकदम म्हणजे एक इंदिरा गांधीच आपण साक्षात इंदिरा गांधीजींनाच बघतोय असं वाटतं. की कुठल्या क्षणाला आपल्याला असं नाही वाटणार की आपण कंगना राणावत यांना बघतोय. तर त्यांची ॲक्टिंग पूर्ण नॅचरल ॲक्टिंग आणि जब्बर ॲक्टिंग. ओव्हरऑल मस्त मूवी. नक्की आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की हा मूवी बघा. धन्यवाद. थँक्यू. तर आता आपण मूवी बघायला आलेलो, कोणती? एमर्जन्सी. तर तुला त्याच्याबद्दल काय रिव्ह्यू द्यायचंय? मूवी वॉज गुड. सकाळीच कळालं की मूवीला जायचंय. थोडंसं मी ऑडियन्सला सांगेन की जे कोण मूवी बघायला येणार, ह्याच्यामध्ये लाईक अराउंड 90s पासून हिस्ट्री अबाउट पॉलिटिक्स आहे. तर थोडंफार लाईक पॉलिटिकल नॉलेज असेल किंवा कुठे रीड करायला भेटलं तर नक्की रीड करा. बिकॉज असं व्हायला पाहिजे की तुम्ही येऊन थोडंसं कन्फ्यूज व्हाल की कॅरेक्टर्स कोण आहेत. थोडंसं प्रायर नॉलेज घेऊन या. बाकी तुम्हाला मस्त मूवी स्मूथ आणि मस्त छान वाटेल. मेकअप आर्टिस्टला पण मी सलाम करतो. बाय द वे, त्यांनी आपल्या मेन हिरोईनला ज्या प्रकारे रिक्रिएट केलं होतं त्याबद्दल. आणि खूप काय कामं झालेली आहेत आपल्या या देशामध्ये अगोदर पॉलिटिक्सतर्फे किंवा काँग्रेस सरकारतर्फे. हे सगळे मूवीमध्ये तुम्हाला बघायला भेटते. दॅट्स शॉर्ट अँड सिम्पल मी छोटासा रिव्ह्यू देतो. तसं बोलायला खूप आहे. थँक्यू. आणि आता मी या सरांचा रिव्ह्यू घेते. तर तुमचं नाव? माझं नाव गणेश आटवे. तर तुम्हाला या एमर्जन्सी मूवी बद्दल काय रिव्ह्यू द्यायचा आहे? तर ही मूवी जी होती ना, म्हणजे पूर्वी जेव्हा आपला जन्म पण नव्हता झाला त्या टायमात म्हणजे या एमर्जन्सीचा अर्थ आपल्याला या मूवीमधनं कळाला आहे की सत्ता कशी काय पालट, म्हणजे काँग्रेसची ज्या टायमाला सरकार होती त्या टायमाला सत्ता काय पालट करण्यासाठी म्हणजे कसं इमर्जन्सी सरकार हे केलं होतं. त्यामुळे आपल्याला तेव्हा माहिती पडलं, या मूवी थ्रू माहिती पडलं. खरंच मूवी छान होती. आणि जी ॲक्टिंग कंगना राणावतनी इंदिरा गांधीजींची केली आहे, सेम टू
ब्रिलियंट ऍक्टिंग केली, खरंच खूप छान होता. आणि असं वाटलंच नाही की समोर असं वाटलं की इंदिरा गांधीजीच आहे, असं एक फील झालं त्या मला मूवी पण मधनं. तसंच वाटलं. आणि म्हणजे हा मूवी नक्की बघा, खरंच खूप छान आहे. म्हणजे असं बोरिंग वगैरे काहीच नाही, Must watch मस्त movie मूवी आहे. हा खूप छान मूवी आहे, स्टार्ट टू एंड. तर आता मूवी बघितला एमर्जन्सी, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय रिव्ह्यू द्यायचा आहे? नाही खरंच जे कंगना रनौतचं डायरेक्शन होतं आणि कंगना रनौतनी जे काम केलं होतं खरंच चांगलं होतं. एकदम डिटेलिंग केलं होती, ते खरंच इंदिरा गांधीसारखंच वाटत होती. आणि ज्यांना पॉलिटिकलमध्ये इंटरेस्ट आहे, पॉलिटिकलमध्ये माहिती पाहिजे असेल आणि इतिहासाबद्दल माहिती आहे, त्यांनी हा मूवी खरंच बघा. आणि खरंच चांगला मूवी आहे हा. आणि त्याच्यामधील जी माहिती मिळते आहे, जी आपल्यालाही माहिती नव्हती, मलाही माहिती नव्हती, त्या या मूवीमधून मिळाली आहे. तर खरंच चांगला मूवी होता, बारकाईने केलेला हा मूवी होता. हा बघा, खरंच अवश्य बघा. इमर्जन्सी, सिंहासन खाली करो. तुमचं नाव? माझं नाव मिलिंद खोत आणि माझं यूट्यूब चॅनल पण आहे, जरा हटके. हो, नाईस. धन्यवाद. थँक्यू. इमर्जन्सी होतं मूवीचं नाव. आणि मित्रांनो, तुम्ही इमर्जन्सीमध्येच या आणि इमर्जन्सीमध्येच मूवी नक्की बघा. येस, मूवी संपलेला आहे आणि खूप मस्त मूवी होता. मी सर्वांचे रिव्ह्यूज घेतलेले आहेत. तर तुम्ही नक्की जवळच्या मूवी सिनेमामध्ये मूवी बघायला जावा लवकरात लवकर. हिस्टोरिकल आहे, सर्व मस्त आहे. आणि ॲक्ट्रेस, मेन हिरोईन ॲक्ट्रेस आहे, लीडला केलं आहे तिने. मला सॉरी, कंगना मॅमनी खूप मस्त इंदिरा मॅमचं रिक्रिएट केलं आहे. मला खूप आवडलं आहे आणि तुम्ही जाऊन नक्की बघा. मलाच नाही, सर्वांनाच आवडलं आहे. सो बघा लवकरात लवकर जाऊन आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला की मूवी कसा आहे. सो येस, ज्यांना पॉलिटिक्स आवडतं आणि ज्यांना हा. हिस्ट्री प्लस पॉलिटिक्स आवडतं त्यांच्यासाठी मस्ट वॉच पिक्चर. मस्ट वॉच. मला पॉलिटिक्स आवडत नाही, तरी मी बघितलं, तरी मला आवडलं आहे. आणि मी हे फक्त व्हिडिओसाठी नाही बोलत आहे, ऑनेस्ट रिव्ह्यू आहे. सो तुम्ही बघा नक्की जाऊन. आणि आता मी चाललोय, खूप लेट झालंय, खूप जास्त लेट झालंय. मम्मीचे 4-5 कॉल येऊन झालेले. काय रुको. मम्मीचे 4-5 कॉल येऊन झालेले, लेट झाले. थांबा. हा व्हिडिओ एवढ्यापर्यंत बघितलाय पाहिजे, मी माझं इंट्रोडक्शन नाही केलं. येस मित्रांनो, माझं पण यूट्यूब चॅनल आहे PPL ब्लॉग्स नावाचं. तर नक्की जाऊन चेक करा, सबस्क्राईब करा. नंबर त्याला तर फॉलो करतच असाल ऑब्व्हियसली तुम्ही. पण बॉईज ऑल्सो नीड सम सपोर्ट. कम ऑन यार, डू दॅट. गर्ल्सला सपोर्ट असाच मिळतो, पण Yes, आणि बॉईजला पण boysला सपोर्ट केला पाहिजे, कारण की ते Gender खरंच equality. खूप मेहनत करतात. गर्ल्सपेक्षा जास्त बॉईज मेहनत करतात. आता मी सांगते, म्हणजे असं नाही की मी मेहनत नाही करत, मी पण करते. बॉईज पण करतात, तर त्यांनाही सपोर्ट करायलाच पाहिजे. येस. सो तुम्ही त्यालाही जाऊन सबस्क्राईब करा. PPL ब्लॉग्स येस, PPL ब्लॉग्स. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकणार आहे गरिबांची. हा, नक्की. बघा, नाही आणि- टाकलं तर कमेंट नक्की करा. हा, टाकणार नक्की टाकणार. आणि असे आमचे ग्रुप यूट्यूबर्स आहे, आता दिसत नाहीत, पण मी त्यांना रिव्ह्यू सेक्शनमध्ये ॲड करणार आहे. सो त्यांनाही सबस्क्राईब करा. आणि आता हा व्हिडिओ इथेच स्टॉप करते, कारण की खूप लेट झालं. आणि ॲज युजल माझी बॅटरी डेड व्हायला आली आहे, तर मी एंड करते. तर भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये नवीन. मराठी ब्लॉग मध्ये. तब तक के लिए स्टे हॅपी. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.